केंद्र सरकारने आता दर वाढवलेला आहे. 1580 रुपये दराने आता काय केंद्र सरकार खरेदी करणार आहे. काय वाटतं तुम्हाला सगळं? मला वाटतं निर्णय जरी चांगला असला तरी तो परिपूर्ण नाही आहे. खरं तर एका क्विंटल मागे येणारा खर्च हे 2000च्या जवळपास जातं आणि त्याच्यामुळे त्याला आता उरलेला जो निधी आहे तो राज्य सरकारनं प्रोत्साहन निधी म्हणून किंवा चढ उतार निधी म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिला पाहिजे. महाविकास आघाडीनं आज मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले. 2500 रुपये तरी निदान भाव मिळाला पाहिजे. रोहित पवार सगळे रस्त्यावर होते. बिलकुल त्यांचं स्वागत आहे का त्यांनी जे आंदोलन केलं. फक्त ते आंदोलन केल्यानंतर आज आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा हेच हाल झाले. म्हणजे असं होऊ नये, सत्तेच्या बाहेर आहे म्हणजे मग शेतकरी आठवायचा आणि सत्ता आल्यानंतर मग शेतकऱ्याला दूर करायचं असं होता कामा नये. त्यांनी आंदोलन केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे. जसं गिरीश महाजन जे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी कापसाले 7000 का 8000 रुपये भाव मागितला होता. त्याला 10 वर्ष झाले. सत्तेत आल्यानंतर मग ते शांत बसले असं होता कामा नये. ते काँग्रेसनं तसं टिकून ठेवला पाहिजे शब्द, एवढ्या अपेक्षा आहे. कर्जमाफीला आचारसंहितेतून केंद्र निवडणूक आयोगाने सूट दिलेली. हा त्याचा काही प्रश्नच नाही ना. सूट द्यायचं कामच नाही आहे. काय झालं, घोषणा अधिवेशन काळात झाली, त्याची तरतूद पण झाली. आता बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर त्याला आचारसंहिता लागण असा काही संबंधच येत नाही. आणि मला असं वाटतं का मा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशीच तो GR निघेल आणि तो निघाला पाहिजे. कारण राजमाता राष्ट्रमाता आमच्या अहिल्यादेवी यांचा जन्मदिवस 31 मे आहे आणि ही योजनासुद्धा अहिल्यादेवींच्या नावानं आहे. वाटतं शासनानं हा प्रयत्न केला पाहिजे का 31 तारखेला हा शासन निर्णय काढला पाहिजे, जेणेकरून त्याचा एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. 17 नगर विधान परिषद जागेसाठी निवडणूक होणार आहे, परंतु अजूनही महायुतीमध्ये 13 आहे. शिवसेना 6 जागेवर ठाम आहे. भाजप 3च जागा द्यायला तयार आहे असं सुद्धा. मला असं वाटतं याबाबत सगळा निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब घेईल. ते जे निर्णय घेईन त्याच्यावर आम्ही कटिबद्ध राहू. आपली अमरावतीमध्ये पण निवडणूक होणार आहे. आपली प्रहारची आता मी फक्त प्रहारमध्ये नाही, माझा राजकीय पक्ष शिवसेना आहे आणि राजकीय निर्णय घेण्याची ताकद इतका मी मोठा नाही. तो निर्णय एकनाथजी शिंदे घेणार. 12 दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे 7.5 रुपयाने दर वाढलेले काय? मला असं वाटतं का डिझेल भेटणं आता पहिले फार महत्त्वाचं आहे. कारण आता हा शेतकऱ्यांचा हंगामाचा दिवस आहे. पुढचे वर्ष जर शेती पेराची असेल आणि ते पिकवाची असेल तर आता ट्रॅक्टरमध्ये बंद पडता राहता कामा नाही. त्याला ट्रॅक्टरधारकांना अधिकची सूट जास्त दिली पाहिजे. कॅनमध्ये सुद्धा त्याला डिझेल दिलं पाहिजे. त्यामध्ये अतिरिक्त जास्त डिझेल आता शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या नावानं आरक्षित केलं पाहिजे. हे केलं नाही तर कदाचित आम्ही कलेक्टरच्या स्थानी आम्ही मोठं आंदोलन उभारू. दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. बरोबर आहे. तर तो निश्चितच न परवडणारी आहे आणि एकंदरीत हा जो प्रकार आहे हा युद्धामुळे झालेला आहे. मला वाटतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं थोडं समोर येऊन वाढलेली दरवाढ महागाई कशी कमी करता येईल यावर लक्ष द्यावं. तुझ्या पद्धतीनं विधान परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सोबत घेतलेलं आहे. आता तिकडे विधान परिषदेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पत्ता कट करून क्षितिज ठाकूर एंट्री होण्याची शक्यता आहे. मला कसं आहे, माझं काम शिवसैनिकाला वाढवणं, शिवसेना वाढवणं, शिवसेना मजबूत करणं, कोणाला काय पद भेटलं, कोण मंत्री होणार आहे, कोण जिल्हा प्रमुख आहे, हे आपलं लक्षच नाही. आपलं लक्ष आहे समुद्राची खोली वाढवणे, त्याच्यातलं पाणी वाढवणं, आमचं पीक घेणं आहे. ते पीक कोणाला द्यायचं, कोण कापणार आहे, काय विकणार आहे, ते कामच नाही. अति उत्तम शेती करायची, चांगलं भरगस्त पीक घ्यायचं. प्रचंड ताकदीनं शिवसेना मनातून, धनातून, कामातून, प्रतिष्ठा आम्ही पाहतो. प्रचंड ताकदीतून आम्हाला शिवसेना उभी करायची आहे. त्याच्यानं कोण मंत्री, कोण आमदार याचा आम्हाला काही लेनदेन नाही. विजय वडेट्टीवारच्या मतदारसंघातले काँग्रेसचे जे नगराध्यक्ष आहेत ते भाजपच्या आमदारांसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या आता निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होत आहे. मला असं वाटते का घोडे बाजार म्हणणं फार कमी पडन. हत्तीचा बाजार होऊ शकते, घोडेच बाजार का? हो, राज्यातील 70 लाख शेतकऱ्याच्या हाती सातबार आलेला आहे आणि ही पीक पाहणी या पंधरपूर तो सातबार आलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी काय करू शकतो? तिथं सूचनाच आहे. मी मागा धारणीमध्ये आपण जे आंदोलन केलं होतं का बाबा MRGSमध्ये नेटवर्क नसल्यामुळं त्याचं काय म्हणते
बायोमेट्रिक वगैरे काही होत नाही, तर तसं पत्रही काढलं आपण का जिथं तुम्हाला अशा प्रकारची नेटवर्कची प्रॉब्लेम ते ऑफलाईन करा. त्याच्यानंतर स्टँडिंगच पत्र आहे ते आपण वापरलं पाहिजे. तो दिल्लीच्या दौऱ्यात शिंदेंनी आता अमित शहाची गुप्त भेट घेतल्याची माहिती आहे. मोठी गुप्तता आहे संपूर्ण भेटीमध्ये पाळलेले काय राजकीय घडामोडी होत आहेत? तुम्ही सांगा, मोठ्या नेत्यांच्या बैठकी गुप्तच असते, आपल्या असते फक्त ओपन. त्याच्यात काही नवल काय आहे? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आता कांदा प्रश्नी आंदोलन करत त्या आंदोलनाच्या सभेमध्ये एकेरी भाषेमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीका केली. म्हणजे जी प्रसिद्धी त्याची कसं आहे, मला असं वाटतं का सपकाळ साहेबाचं एका गोष्टीनं ते आंदोलनासाठी खाली उतरली काँग्रेस, याचा आम्ही त्यांचा आभारच मानेल. परंतु माझं असं म्हणणं आहे का त्यांनी हा शब्दासाठी ते कायम राहिले पाहिजे. जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं काय भाव देतं कांद्याला ते पण तपासलं पाहिजे. त्याच्यानं कसं आहे, विरोधात आहे म्हणून शेतकरी आणि सत्तेत आहे म्हणून शेतकरी नाही असं होता कामा नाही. आम्ही जसं आता सत्तेत आहे तरी शेतकरी दिव्यांग हे सोडून आम्ही बोलूच शकत नाही हो. आम्ही पहले सांगितलं हमारे दिमाग में पहले किसान रहेगा, दिव्यांग रहेगा, उसके बाद में सब कुछ रहेगा. हो, नीटची पेपर फुटी झाली आणि यावरून आता जेनझी जे जनरेशन आहे त्यांनी कॉकरोच पार्टी काढली. कॉकरोच पार्टीच्या माध्यमातून त्यांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा मागितलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात तरुणांचं समर्थन मिळतं. तुम्ही काय सांगा? चांगली गोष्ट आहे. तरुण निवड व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवलं पाहिजे. तो वाईट काय आहे? त्यात नवलही नाही वाईटही नाही. तुम्ही समर्थन करता काँग्रेस पार्टी? तर का बरं करायचं नाही आहे? पण भाऊ, न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही. पण मात्र केंद्र सरकारकडून त्यांचं जे अकाउंट वगैरे आहे ते हॅक करण्यात आलेलं आहे आणि करू नये, बंद करण्यात आलं. करू नये. मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल, त्यांना गाईड चुकीचं करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. पण ज्या पद्धतीने भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी पेपर फुट होत आहे नीटची. आता आपण महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा कायदा अंमलात आणलेला आहे आणि हा कायदा आणण्यासाठी पहिलं पत्र बच्चू कडूंना दिलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. देशातला कर्नाटक नंतर महाराष्ट्रातला पेपर फुटीचा कायदा अतिशय मजबूतीने कसा वापरला जाईल याचा आम्ही प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.